रुटीन. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे सॅटरडे. आज आपला ऑफिसला सुट्टी आहे आणि आज आपला ब्लॉगिंग डे आहे. तर सध्या तरी साहेबांची तयारी सुरू आहे आणि आज आपण फुल डे ब्लॉग करणार आहे. मस्त त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी होणार आहेत, चॅलेंज होणार आहेत आणि मस्त एक गोष्ट बनवणार आहे जी तुम्ही व्लॉगमध्ये पहा की आम्ही काय बनवणार आहे. तर मी इकडं कुठं फिरतो. हां, तर आपले साहेब आता ब्लॉग कंटिन्यू करणार आहेत. तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होऊन चहा पहिले. आधी तर चहा पितो मी. ये बड़ी अच्छी बात कही आप. हां, तर चहा पिल्यानंतर मग फ्रेश वगैरे होईल, कपडे वगैरे चेंज करेल आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू. ओके, तर आता ब्लॉग साहेबांकडे टेक ओव्हर करतो मी. तर पहा तुम्ही माझी नवरी मित्रांनो तर आपला आज आहे स्किन केअर रुटीन. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. तर आमचा मोबाईल इतका धपकनी पडला की माझ्या श्वासच निघाला. 60,000 रुपयाची वस्तू एका सेकंदात खाली. जीव निघाल्यासारखं झालं बाप. तर फायनली मित्रांनो हीच ती गोष्ट आहे जिच्यासाठी मी सांगतो तुम्हाला की आज काहीतरी स्पेशल खाणार आहे. आणि आज आपण बनवलं आहे साऊथ इंडियन अन्ना वडाकम वडाकम वडाकम. तर झालेलं आहे आपलं काम मस्त फाटशिक. ते एकदम पद्धतशीर काम झालं आहे आपल्याला आणि मोनाने पण मस्त बनवलं आहे. तर मग आता इडली संपवू आणि मग नंतर बोलू. ओके, तर मित्रांनो आपली इडली आता संपण्यावर येऊन लागली आहे. खाल्ले गेले, 2 वेळा बनवले गेले, 2 वेळा खाल्ला गेला, नाश्ता पोट भरून गेला आहे. आणि मग आता मोनाचे काहीतरी कामं बाकीत, मोना ते कामं करून घेणार आहे. हां, तर तब्येत डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी, डोसा. मोनाचे कामं झाल्यानंतर मग आपण मजा येऊन लागला. एक नंबर. शनिवार रविवारची तर मी अशी वाट पाहतो ना, सॅटर्डे संडे कधी येईल. बस काय ना काही नवीन खायलाच भेटतं मस्त. आमची जीप कशी एकदम चटोरी, काय म्हणतात त्याला, चटोरी. झालं बरं. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो की आज आपला आहे काय आहे स्किन रुटीन. तर स्किन रुटीनमध्ये मोना आपल्याला आपल्या स्किनचं काहीतरी, आता मी एक्सपेरिमेंटल पर्सन आहे किंवा मी तर तर एक्सपेरिमेंट करताय माझ्यावर आता. तर बघा मग आता स्किन केअर रुटीनमध्ये काय होतं काय नाही. बाकी तर मी इथं बसूनच सांगतोय, पण मोना आता ऐकत नाही. मोना म्हणते की तिकडे बसून करू. नाही, एक टाइम कर, एक खुर्चीकडे घेऊन. बिलकुल राजेशाही काम चालू आहे आपल्याला एकदम. हे प्रोडक्ट नाही, थांब. मोबाईल असं कर थोडा. हा. तर आता हा माईक आता आपण इथं लावून घ्या मस्त. तर मित्रांनो आपलं आता स्किन केअर रुटीनमध्ये चालू आहे विषय. तर बसून गेलो मस्त मी आता. चाल दे आता एकदम मस्त मी मान टेकून देईल. हां, माझ्या लग्नामध्ये सुद्धा मी एवढं काही केलं नव्हतं. आज करूया. आज तर केलं होतं, एवढं नाही खोटं बोलायचं माणसं. नव्हतं केलं. प्रूफ आहे आपलं. नव्हतं केलं, काय प्रूफ बीफ काहीच नाही. हा, केलं होतं. अजून पण माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओज आहेत. काय नव्हतं केलं असं. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. फेशियल करून दिलं हा, होतं. ते काय जुने- केलं, मित्रांनो, जुने डबे होते ते काहीतरी असे. काय नव्हतं. जुने बिने काहीच नव्हतं. जुने वगैरे काय नव्हतं बाळा. घाण नको यायला पाहिजे म्हणून. अहो बाळा, जुने वगैरे काय नाही. ते सगळं जे काय होतं ते सगळं ब्रँडेड होतं, कळालं का. तर हे पाउचेस आणून आपल्याला किती 2 आठवडे झाले ते. कैसा लग रहा है? बहुत ही बढ़िया लागत है. हाँ, बहुत गोरे गोरे हो जाओगे, इतने गोरे हो जाओगे. तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला सांगून देतो मी
सर्वात आधी आता लग्नाचा विषय आहे तर लग्न व्हायच्या अगोदर म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरचा विषय की आम्ही दोघे एकाच गावाचे आहेत. हां, हिचं घर माझ्या घरापासून की 500 किलोमीटर, सॉरी 500 किलोमीटर, 500 किलोमीटर नाही, 500 मीटरच्या अंतरावर आहे. तोंडात लावून दिलं सगळं मला. हां, तर हिचं घर माझ्या घरापासून 500 मीटरच्या अंतरावर आहे. तिथं ती राहते आणि इकडं मी राहतो. तर हा एक्सपेरिमेंट आधी तिने माझ्या मम्मीवर केला आहे लग्नाच्या अगोदरपासून. बेसिकली आम्ही लव्ह मॅरेज केलं आहे, पण हा एक्सपेरिमेंट तिने माझ्या मम्मीच्या चेहऱ्यासोबत केलेला आहे. सर्वात पहिला कस्टमर मम्मी होती की मम्मीचे तिने पार्लरमध्ये फेशियल वगैरे करून दिलं होतं. आणि मम्मीनंतर आता त्या मम्मीचा पोरगा आहे. चालेल, आता तर मी काय बोलू शकत नाही. ऐसा मत देखो जानू, अभी तो पिक्चर बाकी है. लगे रहो मुन्ना भाई, मौत के लिए तयार हो जाओ. लगे रहो मुन्ना भाई. भेटू आता आपण. तर मित्रांनो, आपल्या इकडं आता इथं DJ वगैरे सुरू आहे, तर त्यामुळे आता ब्लॉग मी कंटिन्यू करत नाही कारण की खूप नॉईज तयार होतो. खूप इतका DJ जोरात वाजतोय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक चॅलेंज घेणार आहे. तो चॅलेंज उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी तुम्हाला काय चॅलेंज आहे. तर त्या चॅलेंजनुसार आपण ब्लॉग आता कंटिन्यू करणार आहे. तर तो चॅलेंज काय आहे, कसं आहे ते सगळं उद्या सांगू. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि मजेत राहा. बाय. Thanks. Love you forever.